धैर्य, त्याग आणि अटूट बंधुत्वाची हृदयस्पर्शी कहाणी समोर आली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने आपल्या धाकट्या भावाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या यकृताचा एक भाग दान केला. शौर्य नेहमी रस्त्यावर दिसते असे नाही, कधी कधी ते ऑपरेशन थिएटरमध्येही घडते. ह्याची ही जिवंत साक्ष आहे. ही जीवनदायी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबई सेंट्रल येथील वोकॉट रुग्णालयात डॉ. स्वप्नील शर्मा, सल्लागार, लिव्हर ट्रान्सप्लांट व जठरांत शल्यविशारद यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडली. 38 वर्षीय धाकटा भाऊ अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला तीव्र ॲक्यूट ऑन क्रॉनिक लिव्हर फॅल्युअरचा त्रास होता. तीव्र पिवळेपणा, व्हेंटिलेटरवर अवलंबित्व आणि रक्तदाब टिकवण्यासाठी औषधाची गरज अशी त्याची प्रकृती होती. त्याच्या जगण्याची एकमेव आशा म्हणजे तातडीचे यकृत प्रत्यारोपण. क्षणाचाही विलंब न लावता महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेला त्याचा मोठा भाऊ जिवंत दाता म्हणून पुढे सरसावला. दाता भावाने सांगितले, पोलीस म्हणून आम्हाला इतरांचे प्राण वाचवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. स्वतःचा धोका पत्करून ही पण ह्यावी ती वर्दी किंवा कर्तृत्वाची बाब नव्हती. तो माझा धाकटा भाऊ होता. जर मी त्याला आयुष्याची दुसरी संधी देऊ शकत असेल तर माझ्या मनात कोणताही प्रश्न नव्हता. त्यानेही माझ्यासाठी हेच केले असते. सखोल वैद्यकीय तपासणीनंतर मोठा भाऊ दानासाठी योग्य असल्याचे आढळले. शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती, परंतु ती यशस्वीरित्या पूर्ण झाली. ह्यासाठी शल्यविशारद, भूलतज्ज्ञ, अतिदक्षता तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, विशेष प्रशिक्षित ICU परिचारिका, आहतज्ञ आणि फिजिओथेरपिस्ट ह्याच्या बहुविद्या शासकीय लिव्हर ट्रान्सप्लांट पथकाने काटेकोर समन्वय साधला. डॉ. स्वप्नील शर्मा म्हणाले, ॲक्यूट ऑन क्रॉनिक लिव्हर फॅल्युअरमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट ही आमच्यासाठी सर्वात आव्हानात्मक शस्त्रक्रियांपैकी एक असते. या प्रकरणात केवळ वैद्यकीय गुंतागुंत नव्हे तर दोन भावांचे असामान्य भावनिक बळही ठळकपणे दिसून आले. प्रेम, त्याग आणि विज्ञान ह्यांनी एकत्र येत मृत्यूवर मात केली ही दुर्मिळ घटना आहे. आता प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असलेला धाकटा भाऊ भावुक होत म्हणाला, मी माझे आयुष्य माझ्या भावाला देणे लागतो. आम्ही दोघांनी एकच वर्दी घातली आहे, पण ह्यावेळी त्याने मला पोलीस म्हणून नाही तर कुटुंबातील सदस्य म्हणून वाचवले. हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. सध्या दोन्ही भाऊ प्रकृती सुधारण्याच्या मार्गावर आहेत. एक पुन्हा निरोगी आयुष्याकडे तर दुसरा पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याच्या तयारीत. यकृत प्रत्यारोपणातील आधुनिक वैद्यकीय प्रगती आणि मानवी धैर्य ह्याची सांगड घातल्यास नियतीलाही बदलता येते ह्याचे जिवंत उदाहरण आहे. ही उल्लेखनीय घटना भारतातील वाढत्या लिव्हर ट्रान्सप्लांट क्षमतेसोबतच मानवी नात्याच्या सामर्थ्याही जाणीव करून देते. वैद्यकीय उत्कृष्टता, योग्य वेळी केलेला हस्तक्षेप आणि भावाने केलेला असामान्य त्याग ह्या सर्वांनी मिळून एक जीव वाचवला. काही सर्वात मोठी शौर्यकृत्य टाळ्यांच्या गजरात नव्हे तर प्रेमाने, शांत प्रकृतीने घडतात ह्याची ही प्रेरणादायी आठवण आहे. संतोष चोपडे. मी संतोष चोपडे यांची पत्नी आहे. त्यांनी डोनर म्हणून लिव्हर डोनर म्हणून काम केलं, त्यांनी भावासाठी केले. म्हणून जेव्हा कळालं मला की हा म्हणजे माझ्या दीराचं नित्यानंद रोकडे त्यांचं लिव्हर खराब झालेलं आहे, तर मग पहिला प्रश्न की आता लिव्हर डोनेट कोण करायचं. पहिला आपण म्हणजे सुरुवात तिथून की आपण काय करायचं. आता लिव्हर तर द्यायचं ठरलेलं आहे, कोणी द्यायचं, काय द्यायचं हे प्रश्न तर उद्भवतात. पहिला यायचं की बायकोकडे, जर नसेल तर घरचे रिलेटिव्ह येतात, भाऊ, बहीण, आई, वडील. पण त्याच्यामध्ये तर नातं तर सगळ्यांचेच असतात, पण सर्वात मोठं बहीण भावाचं नातं असतं. म्हणजे ते एकामेकांच्या असे पाठीमागे असतात, लहानपणापासून जे मोठे होतात. मग जेव्हा असं कळालं की हा आता ही सिच्युएशन झाली आहे, आता हा आपल्याला काय करायचंय, जेव्हा ह्यांनी ठरवलं माझ्या मिस्टरांनी की डोनेट करायचंय, तेव्हा असं म्हटलं हा चांगलं आहे, भाऊप्रेम चांगलं आहे. मुळात आत्ताच्या जे काळ आहे त्याच्यामध्ये नाती जपणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण आता आहे ना, भाऊ भावाचा वैरी आहे. साध्य आहे ना, प्रॉपर्टीसाठी पैशासाठी भांडणं होतात, तर तिथे प्रश्न येतो अवयवाचा. मग मला त्यांनी सांगितलं, मी थोडीशी शॉक होती की अरे तू देतोय, तर मग ते बोलले हो. मी म्हटलं ठीक आहे, थोडंसं जरा डोकं बोलते ना, तर फॅमिली आहे, नवरा आहे माझा, माझी एक मुलगी आहे, विचार तर येतोच. आल्यानंतर मग त्यांनी मला आधी सांगितल्यानंतर मी थोडीशी होतो ना, आपण मेंटली प्रिपेअर नसतो,
मग माझी मीटिंग झाली सरांची, स्वप्नील सरांशी मला बोलले अरे तू बोल, त्यांच्याशी बोल तू. मग मी हो हो नाही बोलली. त्यांनी पण माझे काही प्रश्न होते वैयक्तिक, मी त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी त्या प्रश्नांची इतकी सुंदर दिली, बोलले काही टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित होईल. आणि जसे आता काम करतात ना तसे ते 3 महिने 3.5 महिन्यानंतर जॉबवर रुजू होतील. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मग जेव्हा असं होतो ना, एक आत्मविश्वास होतो की हा नवरा चांगलं काम करतोय ना, तर आपल्याला पाठीमागे उभं राहायला आपण कमी पडता नाही. मग मी म्हटलं हो चालेल, तुम्ही करा, नक्कीच करा, चांगली गोष्ट आहे. सरांनी पण खूप छान पद्धतीने ते ऑपरेशन केलं. आमचे काही प्रश्न असतात की ऑपरेशन नंतर पण की हा सर हे असं होय का, हे असं करायचं, तर त्यांनी पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि बोलतात ना की हा रात्रीचे ते अक्षरशः ना 1-2 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये होते. आम्ही समोर आले की आमच्यासोबत व्यवस्थित कसं आहे, काय आहे, आता सध्या सिच्युएशन कशी आहे, प्रत्येक अपडेट एकदम व्यवस्थित येतात. फक्त एवढंच आहे की नाती जपा, पैशांच्या पाठीमागे नका पडू, आपलं जे आहे ते आपणच जपून ठेवू शकतो. माझं म्हणणं एवढंच आहे. धन्यवाद. थँक्यू. शुभ दुपार सगळ्यांना. मी सुजाता नित्यानंद रोकडे. जेव्हा कळलं पहिल्यांदा तेव्हा ते इथे नव्हते, बालाजी हॉस्पिटल आहे बदलापूरचं, तिथे ॲडमिट होते. जेव्हा कळलं की तेव्हा भैया म्हणजे संतोष रोकडे माझे, ते बोलले की त्याचं पूर्ण लिव्हर खराब झाले. तेव्हा माझा मुलगा 10 वर्षाचा आहे, तिथं काय नाका धरला आणि बोलले काळजी करू नको, मी तिला म्हणलं तर काही होऊ देणार नाही. आणि त्यांनी त्याचा शब्द पाळला. मला खरंच त्याच्या आईच्या जागी त्यांनी होती. ते बोलले तसंच घरच्या सदस्यासाठी त्यांची काळजी घेतली. रात्री 12ला रात्री 12ला जरी मी त्यांना मेसेज केला, दुसऱ्या मिनिटाला रिप्लाय असतो की काय द्यायचं, कुठलं औषध द्यायचं, त्यांची काळजी कशी घ्यायची. त्यांनी खूप म्हणजे सगळ्यात जास्त हॉस्पिटलचा स्टाफ म्हणा, हॉस्पिटलचं सगळं इतकं आम्हाला मदत केली आहे ना त्या लोकांनी. त्याच्यामुळे म्हणजे आज ठणठणी सगळ्यांसमोर उभे आहे. थँक्यू सो मच. संतोषजी काय सांगाल आपल्या भावाची ज्यावेळेस मला समजलं की माझ्या भावाचं लिव्हर डॅमेज झालेलं आहे, डॉक्टर स्वप्नील सरांनी सांगितले तर लिव्हर चेंज करावं लागेल. त्यावेळेस मला थोडं पायाखाली जमीन हलली, सरकली. त्यामुळे मी एकदम विचारात पडलो की आता माझ्या भावाचा जीव कसा वाचवायचा. त्यांनी स्वप्नील सरांनी मला कन्व्हिन्स केलं की तुम्ही जर लिव्हर डोनेट केलं तर तुमचा भाऊ वाचू शकतो. आणि खरंच आज त्यांचे मी उपकार मानतोय की त्यांनी लिव्हर ट्रान्सफर केल्यानंतर माझा भाऊ वाचलेला आहे आणि खूप खूप आनंदी आहे सध्याच्या जीवनामध्ये. आणि लिव्हर डोनेट केल्यामुळं जो लिव्हर डोनर आहे त्याला काही प्रॉब्लेम होत नाही. आहे तसं पहिल्यासारखा होतो तसं नंतर पण आहे. तेवढं काय बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर. आजच्या युगामध्ये भाऊ कोणाचा नसतो. पण माझी आई 2003 मध्ये एक्सपायर झाली. जेव्हा माझे लहान भाऊ होते त्यांना मी लहानाचं मोठं केलं आणि सर्व जबाबदारी माझ्यावर होते. आणि माझ्या प्रश्न पुढे पडला होता की माझ्या भावाला वाचवायचं आहे यामधून. कसंही करून की मी माझ्या आईला वचन दिलं होतं की तिच्या पोरांना काही होऊ देत नाही. आज मी शब्द पाळलेला आहे आणि आज भाऊ आहे माझा. काय सांगाल भावाने आपल्याला केलेलं आहे या संदर्भात? मी असं सांगेन की आज जगासमोर असं सांगेन की आज भाऊ भावाचा नसतो, रक्तातलं नातं असतं. भाऊ हा एक रक्तातला नातं असतो. त्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे की रक्तातलं नातं तर असतं, रक्तातलं नातं हे उपयोगी होऊ शकतं. म्हणजे आजकाल म्हणजे भाऊ भावाला ओळखत नाही, हे नाही. त्यांनी आज ही माझी जी परिस्थिती मी आज जिवंत आहे, माझ्या मोठ्या भावामुळे मी आज जिवंत आहे. डॉक्टर स्वप्नील डॉक्टरमुळे जिवंत आहे. त्यांनी पुढाकार घेतला की ज्यावेळेस मला कळलं आणि त्यालाही कळलं किंवा माझा जे डॉक्टरने सांगितलं की असं सांगितलेलं आहे आणि तुम्हाला डोनरची आवश्यकता आहे, त्यानं निसंकोचपणे माझ्या भावाने मला तू काळजी करू नको, मी आहे, हा शब्द मला खूप हे वाटलं, म्हणजे आधारस्तंभासारखं वाटलं. अजून सांगण्याप्रमाणे म्हणजे की रक्तातले नाते आणि बाहेरचे नाते त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर जागतं तर आज लिव्हर ट्रान्सप्लांटला माझे 7 महिने झालेले आहेत. 7 महिने होऊन गेलेले आहेत. आज मी जे उभा आहे
स्वप्नील डॉक्टर आणि माझा भाऊ मोठा भाऊ संतोष रोकडे यांच्या प्रयत्नाने मी आज इथे उभा आहे.